बातमी आहे पुण्यामधली। 2021च्या आत पुणेकर मेट्रोमधून प्रवास करतील, तसंच शिवसृष्टी आणि मेट्रोचं काम सोबत सुरू होईल अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे। वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या दुसऱ्या कॉरिडॉरच्या प्रत्यक्ष कामाचा आरंभ आज करण्यात आला। हा दुसरा कॉरिडॉर 14.5 म्हणजे 14.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग असणार आहे। प्रत्यक्ष कामाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा पुणे शहरात आम्ही पहिला विचार असा केला की काम जिथे सुरू होईल तिथे कुणालाही वाहतुकीला अडथळा होता कामा नये। आता 15 फूट जागा, साधारण 9 मीटर जागा ही काम करायला लागणार आहे। रस्त्याच्या एका बाजूला 4.5 मीटर, दुसऱ्या बाजूला 4.5 मीटर। तर प्रत्यक्ष काम जिथे होईल तिथे फक्त आपण पार्किंग अलाउड करणार नाही। वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या दुसऱ्या मार्गावर पिलर टाकण्याच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात झाली। या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी। 24 डिसेंबर 2016 म्हणजे सुमारे 10 महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचं भूमिपूजन केल्यानंतर यामधला जो दुसरा टप्पा आहे वनाज ते रामवाडी याच्या प्रत्यक्ष कामाला आज शुभारंभ झालेला आहे। म्हणजे जवळपास 28 सप्टेंबर 2017, 10 महिन्यानंतर। आणि आपण बघतोय की प्रत्यक्ष इथं आता पिलर बांधले जाणार आहेत। हा जो मार्ग आहे हा साधारणतः 14.5 किलोमीटरचा आहे आणि हा उन्नत मार्ग आहे, म्हणजे एलिव्हेटेड मार्ग आहे। जो पहिला मार्ग आहे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट तो बहुतांश अंडरग्राऊंड किंवा भूमिगत आहे, परंतु हा दुसरा मार्ग जो आहे तो उन्नत मार्ग असणार आहे। आणि आपण बघतोय की प्रत्यक्ष कामाला म्हणजे ग्राउंडवरती जमिनीवरती काम सुरू झालेलं आहे, ज्याचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांनी काही वेळापूर्वी केला। हे काम वेगानं होणं अपेक्षित आहे। तसं बघितलं तर हा कोथरूडचा जो भाग आहे पौड रोडचा तो अत्यंत गजबजलेला आहे, प्रचंड वाहतूक एरवी असते। आता काम सुरू असल्यामुळं दोन्ही बाजूनी सर्व्हिस रोड जे आहेत सेवा रस्ते त्याच्यावरनं वाहतूक जी आहे ती वळवण्यात येणार आहे। त्यामुळं निश्चितपणे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे, परंतु नागरिकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे, कारण मेट्रो जितक्या लवकर येईल 2021चा वायदा केलेला आहे मेट्रो सुरू होण्याचा, त्यामुळं नागरिकांनी देखील सहकार्य करणं अपेक्षित आहे। दिवस रात्र काम चालेल असं सांगितलं जातंय। 2021चा एक प्रकारे जो मुहूर्त आहे तो पुण्याने चुकवता कामा नये, कारण पुण्याच्या वाहतूक कोंडीवरती मेट्रो हा जाणीव उपाय होऊ शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे। आता बघूयात याची प्रगती कशी होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे।